हॅलो फ्रेंड्स, मी आज बनवत आहे मासे. पहिला आपण मासा मसाला बनवूया. चला, तेल तापलेलं आहे, कांदा टाकून घेऊया त्याच्यामध्ये. कांदा तळत आहे, तेलामध्ये फ्राय होत आहे. आता आपण हे बघूया, मॅग्नेट केलेला आहे मासा. अद्रक लसूणची पेस्ट, लिंबू, आपले कांदा लसूण मसाला, फिश मसाला, मीठ, हळद, हे सर्व मिश्रण काय म्हणतो आपण, हे सर्व एकत्र मसाले करून ह्याच्यामध्ये टाकलेले आहे फिशमध्ये मॅग्नेट करायला. मॅग्नेट आता 1-2 तास झाले असतील मॅग्नेट करून, आणि मीठसुद्धा टाकलेलं आहे. आता आपण कांदा लाल झाला की मग ह्याच्यामध्ये टमाटा सोडूया. कांदा लाल होतो आहे, कांदा लाल होत आहे. आता आपण टमाटर टाकूया. चला, आता लाईटली ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण. टमाटा आणि कांद्याला सुद्धा थोडीशी चव येते लाईटली मीठ टाकलेली, म्हणजे कसं फिक्कं फिक्कं लागत नाही खाताना. छान टमाट्याचा गाळ होतो मीठ टाकल्यानंतर ना. आता ह्याच्यामध्ये टाकूया आपण हळद, हळद टाकली. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया मासे. छान मस्तपैकी कोल्हापुरी आगरी कोळी मसाला टाकूया आपण ह्याच्यामध्ये. ग्रेव्ही बनवतो आहे आपण मसाल्याची, मसाल्याचीच म्हणते, माशाची ग्रेव्ही बनवतो आहे आपण छान घट्ट अशी. सुक्कं म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने बनवत आहोत, की लावून खाण्यासारखं असतं ना त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया, छान वास येत आहे मस्त. लाईटली कांदा लसूण टाकूया आपण. आम्हाला तिखट आवडतं खायला, त्याच्यामुळे मी 3 चमचे टाकत आहे. ते पण हे छोटेच आहेत, हा छोटा चमचा.
छान मस्त चव येत आहे, चव आली आहे. तिखट झणझणीत झाले आहे. आता आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. बारीक गॅस केला आहे. आता लाईटली पाणी टाकूया ह्याच्यामध्ये. हे बघा कशी ग्रेव्ही तयार होत आहे. छान मस्तपैकी. अजून लाईटली थोडं पाणी टाकत आहे शिजण्यासाठी मासे. आता आपण झाकण ठेवूया आणि मस्त छान ग्रेव्ही फिश करी बनवूया. ओके, आता मी ही ग्रेव्ही झाली की मग तुम्हाला दाखवते कशी होते. हे बघा फ्रेंड्स, छान मस्तपैकी आपले मासे ना ग्रेव्ही सुटली आहे भाजीला. बघू शकता तुम्ही. तर्री पण बघा किती छान आलेली आहे. हे बघा, छान ग्रेव्ही झालेली आहे माशाची, लावून खाण्यासारखी. जास्त पाणी नाही, काही नाही, घट्ट ग्रेव्ही. हे बघा, कुठलं वाटण नाही, खोबरं अद्रक लसूण यांचं वाटण नाही, नुसतं कांदा टमाटा. आणि आता तुम्ही बघितलं मसाले हे एवढंच टाकलेलं आहे. मीडियम गॅसवर जोपर्यंत मासा शिजतोय तोपर्यंत शिजवायचं, एक 10 ते 15 मिनटं. छान मस्तपैकी ग्रेव्ही येईपर्यंत तयार आहे आपल्या फिश करी मसाला. तुम्हाला जे नाव तुम्ही ठेवू शकता ते. मी तर छान मस्तपैकी करी म्हणतो ना आपण, छान लावून खायचा मसाला, तेच मी नाव ठेवते ह्याला माशाला. मला काही नाव पण नाही सुचते. मी हे छान असंच बनवत असते. छान मस्त घट्ट झालेलं आहे बघा. ग्रेव्ही पण आलेली आहे. भाकरी चपाती रोटीसोबत बेस्ट. भाकर ह्याच्यासोबत खूप छान लागतं. असं कोणाकोणाला आवडली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.